तर मित्रांनो एकूण 15 अंडी आहेत आणि व्यवस्थित आपण पॅक केलेली आहेत अंडी. आणि ही अंडी जात आहेत हडपसरमध्ये, पुण्याच्या हडपसर या ठिकाणी. आपला मित्र आहे सनी पाध्ये, तर त्याच्याकडे चाललेले आहेत मित्रांनो. आणि त्याला आपण बऱ्यापैकी काही कोंबड्या दिल्या होत्या निजामकडून घेऊन. तर त्या कोंबड्यांच्या खाली आता हा इकडे अंडी ठेवणार आहे मित्रांनो. आणि ह्यामध्ये ना उलट्या पिसाची निघाली तर निघतील, गळकटी निघतील, किंवा मल्टी कलरमध्ये तर निघतील. जर नाहीच हे तिन्ही निघालं तर मग साधा तर निघेलच, पण उंच असतील बऱ्यापैकी, उंच पायाचे उंच मानेचे पण मिळतील मित्रांनो. म्हणजे काय आहे, तिकडे ना सगळीच व्हरायटी अवेलेबल आहे. मग त्यातून कुठलं काय निघेल हे आपण कन्फर्म नाही सांगू शकत. तर मग हे अंडी दिलेले आहेत आणि प्युअर गावठी कोंबडीची अंडी दिलेली आहेत मित्रांनो. छान अशी कोंबडी आहे, म्हणजे कोंबड्या आहेत त्यांच्याकडे. आणि तिथून सनीला आपण अंडे दिले आहेत आणि त्याला पिलं वगैरे काढायची होती वेगवेगळे व्हरायटीची. तर बघूया आता त्याचं नशीब कुठले कुठले निघतात काय नाही. आणि ज्यावेळेस आपण पेपरमध्ये आणि चिकट टेप लावून करतो ना मित्रांनो अंडी पॅक, त्यावेळेस काढताना बऱ्यापैकी त्रास होतो. तर ब्लेडनी काढायची, कात्रीने नका काढू. या अगोदर पण पुरंदरला आपण 50 अंडी दिली होती, त्यांना पण खूप वेळ लागला होता काढायला. आणि मग त्यावरून विचार करा की मला पॅक करायला किती वेळ लागतो. का तर पॅक करायला खूप वेळ लागतो मित्रांनो आणि काढायला वेळ जास्त नाही लागत. तर तुम्ही सोपी पद्धत सांगतो, ब्लेड घेऊन बसायची आणि ब्लेडनी गोल कट मारायचा सगळीकडून व्यवस्थित असा, आणि मग अंडं काढायचं मित्रांनो. त्यातून एकदम व्यवस्थित आणि लवकर निघतं आणि क्रॅक पण जात नाही. आता काय आहे, सनी काढतोय त्यावेळेस अंडं जोरात थोडंसं प्रेस होतं आपल्याकडून आणि क्रॅक पण जाऊ शकतो अंड्याला एखाद्या वेळेस. जर अंड्यांचं शेल जर एखाद्या वेळेस नाजूक असेल तर क्रॅक पण जातो मित्रांनो. तर ती थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि मग अंडं काढलं पाहिजे. हे असं नाही काढायचं मित्रांनो. ब्लेड मारायचा दोन्ही, पूर्ण गोल साईडने ब्लेड मारायचा, हे नाही करायचं. ब्लेड मारला ना तर लगेच निघतं दोन्ही साईडनं, एकदम व्यवस्थित निघतं. फक्त ब्लेड व्यवस्थित मारली पाहिजे आणि आपल्याला हाताला नाही लागली पाहिजे. तर एकूण 15 अंडी आहेत आणि तो एकदम छान असं काढतोय मित्रांनो. आणि बऱ्यापैकी वेगवेगळ्या फार्मवरची अंडी, म्हणजेच वेगवेगळ्या शेतामधली अंडी आहेत मित्रांनो. फार्म म्हणजे आपल्याकडे असं मोठा फार्म नसतो तिथे होय 100-200 पक्षी असतात, असं काहीच नसतं. शोधून 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 इथले जास्तीत जास्त 20-25 पक्षी असतात, कधी कधी 8-10 असतात, आणि तिथून आपण ते पक्षी आणत असतो. आणि आता हा एक 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 करून काढतोय मित्रांनो. आणि त्याचा कोंबडी खाली बसवेल, जो की आपण निजामकडून दिलेल्या कोंबड्या आहेत, तर त्याच्याकडे बसवेल तो. आणि मग त्याचा रिझल्ट पण आपण नंतर बघूया. आणि जर मग त्याला विकायचे असतील तर मग तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता मित्रांनो. तर तुम्हाला पण अंडी हवी असतील तर नक्की मागवा, किंवा कोंबडा जर हवा असेल तर नक्की तुम्ही मागवू शकता, देईन मित्रांनो. उंच पायाचे मिळतील, किंवा मल्टी कलरमध्ये पण थोडंसं कुठं कुठं मिळायला लागलेत, किंवा कोंबडा पण मिळायला लागला आहे मल्टी कलरमध्ये. तर तुम्ही सांगा, हवा असेल तर नक्की मी देईन शोधून तुम्हाला. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आपला पार्सल पण नक्की पोहोचतात मित्रांनो. काही लोकांना भरोसा नसतो की बाबा आपण पैसे दिले आणि हा फ्रॉड झाला, तर तसं नाही. आपले 25,000च्या वर आता सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपल्याला यूट्यूब चॅनल तुमच्या 100-200 1000-2000साठी आपलं क्रेडिट नाही खराब करायचं. आपलं क्रेडिट चांगलंच आहे मित्रांनो. तर नक्की मागवा तुम्ही. आणि प्युअर गावठी पक्षी तुमच्याकडे पण होतील, ब्रीड तशी तुमच्याकडे तयार होईल मित्रांनो. तर घ्या आणि तुमच्याकडे पण तशी ब्रीड तयार करा. प्युअरिटीला महत्त्व द्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हाईपचे पॉईंट द्या. थँक्यू.